हॅलो स्टुडंट्स. आजचा आपला जो या चॅप्टरमधला नवीन टॉपिक एक आहे फॉर्म ऑब्जेक्ट्स अँड एलिमेंट्स. हा टॉपिक आज आपल्याला स्टडी करायचा आहे. तर याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो बघा. पण आतापर्यंत भरपूर यामध्ये प्रोग्राम्स बघितले. त्यामध्ये आपण टेक्स्ट बॉक्स असेल, बटन, रेडिओ बटन, चेकबॉक्स हे सर्व एलिमेंट्स आपण फॉर्मवरती ॲड केले किंवा बघितले त्याचं वर्किंग वगैरे सर्व. तर आज आपल्याला काय करायचं आहे की हे जे टेक्स्ट बॉक्स असेल, बटन्स असतील, याला आपण याला ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर करतो आणि याला जर आपल्याला हँडल करायचं असेल ह्या ऑब्जेक्टला किंवा हे जे काही एलिमेंट्स आहेत सर्व फॉर्मचे एलिमेंट्स याला जर हँडल करायचं असेल तर ते कसं करायचं, ठीक आहे, ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून त्याला कसं हँडल करायचं हे आज आपल्याला या टॉपिकमध्ये स्टडी करायचं आहे. ठीक आहे, तर आपण सुरू करू. वेब पेज इज अ कलेक्शन ऑफ व्हेरियस एलिमेंट इन्क्लुडिंग विंडो ॲज अ फर्स्ट एलिमेंट. ओके, बघा फर्स्ट लाईन काय सांगते, वेब पेज इज अ कलेक्शन ऑफ व्हेरियस एलिमेंट इन्क्लुडिंग विंडोज. ओके, म्हणजे आपण जे काय वेब पेज डिझाईन करतो त्यामध्ये वेगवेगळे एलिमेंट्स असतात. त्यामध्ये जी काय विंडो आपल्यासमोर एक ओपन होते, म्हणजे वेब पेजची जी विंडो ओपन होते, ब्राउझरची विंडो, त्याला आपण काय म्हणतो, एक फर्स्ट एलिमेंट, तो आपला असतो फर्स्ट एलिमेंट. ठीक आहे. त्यानंतर अ विंडोज कंटेन्स अन HTML डॉक्युमेंट विच इज नोन ॲज अ डॉक्युमेंट ऑब्जेक्ट. ओके, पहिला ऑब्जेक्ट किंवा पहिला फर्स्ट एलिमेंट कोणता झाला, विंडो. त्यानंतर सेकंड, जे काय आपण वेब पेज डिझाईन करतो, जे की HTML आपण कोड करतो, वेब पेज डिझाईन करतो, ते त्या विंडोमध्ये ओपन होतं आणि जे ते वेब पेज ओपन होतं त्याला आपण डॉक्युमेंट म्हणतो, तो आपला आहे सेकंड ऑब्जेक्ट. फर्स्ट विंडो, त्यानंतर सेकंड डॉक्युमेंट, असे दोन झालेत. त्यानंतर आता बघा कुठं आलो आपण, पहिलं जी ब्राउझरची जी विंडो ओपन होते तो फर्स्ट झाला, त्यामध्ये जे वेब पेज ओपन होतं ते झालं डॉक्युमेंट, तर सेकंड झालं. आता नेक्स्ट, द ऑब्जेक्ट्स आर रिप्रेझेंटेड ॲज हिरर्किकल ऑर्डर. आता त्या डॉक्युमेंटमध्ये जे काही असणार आहे किंवा जे काय असे विंडोज किंवा डॉक्युमेंट यासारख्या अजून काय काय ऑब्जेक्ट्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर त्यामध्ये फर्स्ट आहेत बघा विंडोज ऑब्जेक्ट. ओके, विंडो किंवा विंडो ऑब्जेक्ट. आता विंडो ऑब्जेक्ट म्हणजे काय, दिस ऑब्जेक्ट इज द टॉप ऑफ द हिरआर्की, इट इज द आउटमोस्ट एलिमेंट ऑफ द ऑब्जेक्ट हिरआर्की. आत्ताच आपण बघितलं विंडोज, जी काय ब्राउझरची विंडो ओपन असते ती विंडो. आता आपल्याला वन बाय वन शेवटच्या ऑब्जेक्टपर्यंत जायचं आहे. विंडोज आपण बघितलं. त्यानंतर डॉक्युमेंट ऑब्जेक्ट, एव्हरी HTML डॉक्युमेंट विथ लोड्स इन टू विंडो इज अ डॉक्युमेंट ऑब्जेक्ट अँड इट कंटेन्स द एलिमेंट ऑफ द पेज. ओके, डॉक्युमेंट म्हणजे काय, एक HTML डॉक्युमेंट आहे जे की विंडोजमध्ये ओपन होतं आणि त्यामध्ये काय असतात, पेजेसचे एलिमेंट्स असतात. ठीक आहे, हे आपण दोन्ही पण बघितलं. त्यानंतर थर्ड आहे फॉर्म ऑब्जेक्ट. बघा फॉर्म ऑब्जेक्ट, आता आपल्याला फॉर्म ऑब्जेक्ट बघायचं काय, ऑल टॅग्स दोज एन्क्लोज्ड इन द फॉर्म टॅग आर अ सेट ऑफ द फॉर्म ऑब्जेक्ट. आपण फॉर्म टॅग बघितला, फॉर्म टॅगच्या मध्ये जेवढे काय एलिमेंट्स असतील किंवा जेवढे काय टॅग्स आपण घेतो, सपोज आपण घेतो इनपुट टाईप, मग त्यामध्ये घेतो टेक्स्ट, बटन, हे जे काय सर्व असतील ते सगळे कशात येतात, फॉर्म ऑब्जेक्ट्समध्ये. म्हणजे फॉर्म टॅगच्या मध्ये जेवढं काय आहे ते येतं फॉर्म ऑब्जेक्ट. त्यानंतर फॉर्म कंट्रोल एलिमेंट्स. बघा फॉर्म कंट्रोल एलिमेंट्स. आता फॉर्म कंट्रोल एलिमेंट्समध्ये काय काय येतं, एलिमेंट्स लाईक टेक्स्ट फील्ड, बटन्स, रेडिओ बटन्स, चेकबॉक्स एक्सेट्रा, हे सर्व काही कशात येतं, फॉर्म कंट्रोल एलिमेंट्स. म्हणजे काय, हिरआर्ची बघा कशा आहे, पहिला आहे विंडो ओपन होते ती विंडो, त्यानंतर त्यामध्ये HTML डॉक्युमेंट असतं ते डॉक्युमेंट, त्या HTML डॉक्युमेंटमध्ये फॉर्म टॅग असतो, त्या फॉर्म टॅगमध्ये सर्व ऑब्जेक्ट्स. त्यानंतर कोणते कोणते असतात, मग त्या फॉर्म टॅगमधलेच आहेत सर्व, मग त्यामध्ये असतात रेडिओ बटन, टेक्स्ट बॉक्स, चेकबॉक्स, बटन एक्सेट्रा, हे सर्व काय झाले फॉर्म कंट्रोल एलिमेंट्स. आता याला आपल्याला हँडल कसं करायचं, तर याच पद्धतीने बघा. एक्झाम्पल पहिले येईल विंडोज डॉट, त्यानंतर डॉक्युमेंट, जे पहिली विंडो ओपन होते म्हणून विंडो, त्यानंतर त्यामध्ये डॉक्युमेंट असतात, मग त्यानंतर डॉक्युमेंट डॉट फॉर्म्स. ओके, डॉक्युमेंटमध्ये काय असतात, वेगवेगळे फॉर्म्स असतात, मग त्यामध्ये फॉर्म्स. आणि इनवॉइस, मग सपोज आता इनवॉइस नावाचा फॉर्म आहे, मग त्या फॉर्मचं नाव. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता याचा आपण एक प्रोग्राम बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की ॲक्च्युअली कसं हँडल करायचं ते. ठीक आहे, आणि आपण एलिमेंट्स आता या फॉर्मच्या ऑब्जेक्ट्स आणि एलिमेंट्स आपण कसे हँडल करू शकतो. ठीक आहे, मग आता हा फर्स्ट, यामध्ये 3 प्रोग्राम्स आहेत. आपण फर्स्ट जे काय बेसिक पासून सुरुवात करू. बघा नेहमीप्रमाणे आपला HTML टॅग घेतला, हेड टॅग घेतला, टायटलमध्ये टायटल टाकलं मी ॲक्सेसिंग फॉर्म ॲट्रिब्यूट्स. ठीक
ठीक आहे. आपल्याला फॉर्मचे ॲट्रिब्यूट्स किंवा फॉर्मचे ऑब्जेक्ट्स आपल्याला हँडल करायचे आहेत. त्यानंतर स्क्रिप्ट टॅग घेतला. आता आपण स्क्रिप्ट टॅग जरा नंतर बघू, पहिले आपण बॉडी टॅगला जाऊ. बॉडीमध्ये डिझाईन काय केलं ते बघू एकदा. ठीक आहे. बॉडी टॅग घेतला, त्यानंतर बॉडीमध्ये फॉर्म घेतला. ठीक आहे. आता बघा, बॉडीमध्ये फॉर्म घेतला, त्या फॉर्मला नाव दिलं एंट्री. फॉर्मचं नाव काय आहे? एंट्री. ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायचे की जे आपल्याला हा यामधला एलिमेंट ॲक्सेस करण्यासाठी वापरायचा आहे. फॉर्मला नाव काय दिलं? एंट्री. त्यानंतर त्याचे ॲक्शन काय दिले आणि मेथड पोस्ट. आपण गेट मेथड पोस्ट मेथड बघितलेली सुरुवातीलाच लेक्चरमध्ये. त्यानंतर बघा, कंट्री नावाचं सपोज लेबल घेतलं, त्यानंतर एक इनपुट घेतला, त्याचा टाईप टेक्स्ट असं सेट केला, म्हणजे टेक्स्ट बॉक्स घेतला थोडक्यात, आणि त्याला नाव दिलं सी नेम. हे पण लक्षात ठेवा, याचं फॉर्मचं नाव काय आहे? एंट्री. आणि जे टेक्स्ट बॉक्स घेतला आहे त्याचं नाव काय आहे? सी नेम. त्यानंतर एक सेकंड इनपुट टॅग घेतला, त्याला बटन, त्याचा टाईप दिला बटन, त्याचं नाव, त्याला नेम दिलं B1. जे बटन घेतलं त्याचं नाव B1 दिलं, त्याला व्हॅल्यू दिली आपण प्रिंट, आणि त्याच्या ऑन क्लिक मेथडवरती डिस्प्ले नावाचं फंक्शन काय केलं? कॉल केलं. ठीक आहे. डिस्प्ले नावाचं फंक्शन कॉल केलं. इथपर्यंत समजलं. काय केलं? एक लेबल घेतलं, त्याला एक टेक्स्ट बॉक्स दिला टेक्स्ट नावाचा, त्याचं नाव दिलं सी नेम, आणि एक बटन घेतलं, B1 नाव दिलं, त्याची व्हॅल्यू प्रिंट ठेवली, आणि त्याच्या ऑन क्लिकवरती डिस्प्ले नावाचा फंक्शन कॉल केला. आता फंक्शन बघू आपण. बघा, स्क्रिप्ट टॅगमध्ये मी फंक्शन घेतलं डिस्प्ले नावाचं, त्यामध्ये काय केलं? अलर्ट बॉक्स टाकला, आणि एक मेसेज टाकला व्हॅल्यू इज इक्वल टू. ओके, व्हॅल्यू इज इक्वल टू. म्हणजे आपण काय करतोय की हा जो काय टेक्स्ट बॉक्स घेतला आहे, ह्या टेक्स्ट बॉक्समध्ये आपण एखादी व्हॅल्यू एंटर करणार, आणि या बटनवरती, याच्या जे काय B1 नावाचं बटन घेतलंय, किंवा आपण त्याला प्रिंट नावाचं जे बटन घेतलंय, त्यावरती त्याच्या ऑन क्लिकवरती डिस्प्ले नावाचं फंक्शन कॉल होईल. म्हणजे या बटनवरती क्लिक केल्यानंतर डिस्प्ले नावाचं फंक्शन कॉल होईल, आणि ह्या टेक्स्ट बॉक्सची जी काय व्हॅल्यू आहे, ठीक आहे, ती व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी प्रिंट करायची. मग आता टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू आपली आपण कशी प्रिंट करतोय ते आपण बघू. बघा, व्हॅल्यू इज इक्वल टू डॉक्युमेंट. आपण जी काही हिरायची बघितली ती बघा, त्या पद्धतीने जायचं आपल्याला. डॉक्युमेंट फॉर्म्स, डॉक्युमेंट डॉट फॉर्म्स डॉट. आता फॉर्मचं नाव काय आहे? एंट्री. बघा इथं एंट्री आलं, एंट्री. फॉर्मचं नाव एंट्री. त्यानंतर फॉर्ममध्ये गेलोय, त्यानंतर काय करायचं? आपल्याला टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू एंटर करायची, बरोबर. म्हणून इथं काय केलं? टेक्स्ट बॉक्सचं नाव काय नाव आहे? सी नेम. ओके, आणि या सी नेमची व्हॅल्यू इज इक्वल टू, म्हणजे हे व्हॅल्यू आपल्याला याची व्हॅल्यू द्यायची, या टेक्स्ट बॉक्समध्ये जी काय व्हॅल्यू येईल, म्हणून काय केलं? नेम, सी नेम डॉट व्हॅल्यू. त्याची व्हॅल्यू, डॉट व्हॅल्यू म्हणजे काय? त्याची, त्यामध्ये जे काय व्हॅल्यू आपण एंटर करू, ती व्हॅल्यू त्या ठिकाणी काय होणार आहे? डिस्प्ले होणार आहे. पुन्हा एकदा बघा कसं गेलं आपण. डॉक्युमेंट, आपण काय घेतलं? डॉक्युमेंटमध्ये आहे डॉक्युमेंट, HTML टॅग, सर्व HTML टॅगमध्ये जे काही डिस्प्ले होतं सर्व, त्याला आपण डॉक्युमेंट होतो. मग डॉक्युमेंटमध्ये फॉर्म्स, फॉर्म टॅग, फॉर्मचं नाव काय आहे? एंट्री, म्हणून एंट्री. त्यानंतर आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे? हे इनपुट, जो काही इनपुट बॉक्स घेतला आपण टेक्स्ट बॉक्स, त्याची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. त्याचं नाव आहे सी नेम, मग सी नेम आणि त्याची व्हॅल्यू म्हणजेच डॉट व्हॅल्यू. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी त्याला काय केलं? ॲक्सेस केलं. कशाला? सी नेम किंवा कंट्री नेमला. ठीक आहे. आता हा आपण रन करून बघू हा प्रोग्राम. बघा, प्रोग्रामला आपण रन करू. ठीक आहे. आता मी इथं एंटर केलं इंडिया. ठीक आहे, INDIA, इंडिया, इंडिया, आणि प्रिंट केलं. काय व्हॅल्यू इंडिया आलंय. ठीक आहे. या पद्धतीने म्हणजे आता या ठिकाणी आपण थोडक्यात काय केलं की त्याला जो काय टेक्स्ट बॉक्स होता त्याला आपण ॲक्सेस केलं, त्या ऑब्जेक्टला आपण ॲक्सेस केलं, फॉर्म, डॉक्युमेंट, फॉर्म असं जाऊन. ठीक आहे. त्यानंतर आता जर आपल्याला यामध्ये मल्टिपल एलिमेंट्स असतील, जसं इथं एकच टेक्स्ट बॉक्स होता, असे मल्टिपल टेक्स्ट बॉक्स जर असतील आणि ते जर आपल्याला ॲक्सेस करायचे असतील तर आपण ते कसे ॲक्सेस करणार ते बघू आपण आता. बघा, त्याच्यासाठी एक प्रोग्राम केला आपण. ठीक आहे. नेहमीप्रमाणे आपल्या HTML हेड टॅग, टायटल टॅग, स्क्रिप्ट टॅग मध्ये एक फंक्शन घेतलंय. आता हे फंक्शन आपण नंतर बघू, आधी बॉडी टॅगमध्ये काय काय केलं ते बघू, म्हणजे लक्षात येईल. बघा, बॉडी टॅग घेतला, बॉडी टॅगमध्ये एक फॉर्म घेतला, त्याचं नाव दिलं एंट्री. नेहमी मागच्या प्रोग्राममध्ये जसं बघितलं त्याच पद्धतीने त्याचं नाव एंट्री ठेवलं. ॲक्शन काहीच ठेवलं नाही, पोस्ट मेथड त्याची पोस्ट ठेवली. त्यानंतर कंट्री, स्टेट आणि सिटी असे 3 टेक्स्ट बॉक्स घेतले, त्यांचे नाव सी नेम, एस नेम आणि CI नेम. ठीक आहे, असे ठेवले आहेत. आणि एक बटन घेतलं B1 नावाचा, त्याची प्रिंट व्हॅल्यू, आणि त्याच्या ऑन क्लिकवरती नेहमी मागच्या प्रोग्रामप्रमाणे डिस्प्ले फंक्शन कॉल केलं. आणि आता डिस्प्ले फंक्शनमध्ये काय केलं बघा, डिस्प्ले फंक्शन डिस्प्ले घेतलं विथ. आता आपल्याला मल्टिपल ऑब्जेक्ट्स या ठिकाणी त्याचे
हँडल करायचे आहेत म्हणून एक विथ कीवर्ड घेतला, त्यामध्ये टाकून ठेवलं डॉक्युमेंट डॉट फॉर्म्स डॉट एंट्री. आता ह्यात 3 एलिमेंट आहेत, हे तिन्हीसाठी हा फॉर्म आणि कॉमन आहे म्हणून आपण काय केलं विथ डॉक्युमेंट डॉट फॉर्म्स डॉट एंट्री, म्हणजे एंट्री फॉर्ममधला काय करायचं आपल्याला एलिमेंट्स ॲक्सेस करायचे आहेत. त्यानंतर अलर्टमध्ये गेलो, तिथे व्हॅल्यू इज इक्वल टू, आता बघा इथं जे काही एलिमेंट्स फॉर्मवरती आपण टाकतो, आपण पाठीमागं प्रिव्हियस लेक्चर जर तुम्हाला आठवत असतील तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की जे काही आपण फॉर्ममध्ये एलिमेंट घेत असतो ते एका ॲरेमध्ये स्टोअर होत असतात आणि ॲरेची व्हॅल्यू कुठून असते 0 पासून. मग फर्स्ट एलिमेंट यामधला फॉर्ममधला कोणता आहे बघा, सी नेम म्हणजे कंट्री नेम आहे, सेकंड आहे एस नेम म्हणजे स्टेट नेम आणि थर्ड आहे सिटी नेम. मग आता एलिमेंट 0ला कोणता आहे, ॲरेच्या लोकेशननी जर बघितलं 0th इंडेक्सला कंट्री नेम आहे, स्टेट 1ला स्टेट नेम आणि 2ला आहे सिटी नेम. मग इथं त्या पद्धतीने घेतलं व्हॅल्यू इक्वल टू एलिमेंट 0 डॉट व्हॅल्यू म्हणजे त्याची व्हॅल्यू होईल, त्यानंतर एलिमेंट 1 डॉट व्हॅल्यू आणि एलिमेंट 2 डॉट व्हॅल्यू. या पद्धतीने आपण मल्टिपल एलिमेंट्स पण काय केले त्याचे ॲक्सेस केले. ठीक आहे, इथं हे हा फॉर्म तिन्ही एलिमेंटसाठी कॉमन आहे म्हणून इथं डॉक्युमेंट डॉट फॉर्म्स डॉट एंट्री विथ कीवर्ड वापरून आपण या ठिकाणी घेतलेला आहे. याला पण आपण रन करून बघू. बघा कंट्री इंडिया, त्यानंतर स्टेट टाकला आपण महाराष्ट्र, नंतर सिटी टाकू आपण अहमदनगर आहे. ओके, आणि याला जर प्रिंट केला तर आपण बघा व्हॅल्यू इंडिया महाराष्ट्राचं मी एम एस टाकलं होतं, महाराष्ट्र आणि अहमदनगर या पद्धतीने प्रिंट झालेलं आहे. ठीक आहे, तर आता जरी मी तर चेंज केलं सपोज, आता इथं ही व्हॅल्यू इथं 1 ऐवजी मी 3 टाकली, आता ते 3ची व्हॅल्यू नाहीच आहे. ठीक आहे, कारण की इथं थर्ड एलिमेंट नाही आहे. ठीक आहे, किंवा ऑब्जेक्ट बटन हा थर्ड एलिमेंट येईल. तर आता बघू आपण काय होतं. त्याला मी सेव्ह करतो. तर आपण व्हॅल्यू टाकू इंडिया स्टेट टाकला MH आणि सिटी टाकली सपोज पुणे. ओके, प्रिंट केलं. बघा काय आलं, इंडिया प्रिंट आणि पुणे. म्हणजे प्रिंट का व्हॅल्यू आली इथे बघूया आपण. बघा इथं एलिमेंट कोणता घेतला, थर्ड. मग थर्ड एलिमेंट म्हणजे ॲरेचा जर कन्सिडर केला 0 1 2 3 आणि थर्डला व्हॅल्यू काय दिलेली याची प्रिंट, बरोबर ना, याची व्हॅल्यू काय आहे प्रिंट, म्हणून ती प्रिंट व्हॅल्यू त्या ठिकाणी बटनची व्हॅल्यू प्रिंट झाली. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला जर कोणताही एलिमेंट फॉर्मवरता हँडल करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता. ओके, त्यानंतर अजून यामध्ये एक कन्सेप्ट आहे, तुम्ही या 2 पद्धतीने आताच्या ज्या 2 प्रोग्राम घेतले या पद्धतीने पण एक एलिमेंट हँडल करू शकता, मल्टिपल एलिमेंट हँडल करू शकता, किंवा थर्ड जी काही पद्धत आहे यामध्ये ती आहे त्या एलिमेंटच्या आयडीने. जो काय एलिमेंट असेल त्या एलिमेंटला आपण आयडी देणार आणि त्या आयडीने त्याला आपण काय करतो हँडल करू शकतो. तो पण आपण एक कन्सेप्ट या ठिकाणी बघू. बघा नेहमीप्रमाणे आपल्याला HTML टॅग, हेड टॅग, टायटल टॅग घ्यायचा आहे. आता आपण बॉडी टॅगला जाऊ, नंतर स्क्रिप्ट टॅग बघू. म्हणून बॉडी टॅगमध्ये बघू. बघा बॉडी टॅग घेतला, बॉडी टॅगमध्ये फॉर्म घेतला, नेहमीप्रमाणे फॉर्मला नाव दिलं एंट्री ॲक्शन, त्याची काय ठेवली मेथड पोस्ट ठेवली. त्यानंतर एक इनपुट टाईप टेक्स्ट म्हणजे टेक्स्ट बॉक्स घेतला आणि त्याला आयडी दिला मी. ठीक आहे, त्याला काय केलं आयडी दिला. काय आयडी दिला, माय टेक्स्ट नावाचा त्याला मी आयडी दिला. त्यानंतर इनपुट टाईप बटन, एक बटन घेतलं, त्याची व्हॅल्यू चेक कर, त्याच्या ऑन क्लिकवरती चेक नावाचं फंक्शन कॉल केलं. सिंपल आहे. एक इनपुट टेक्स्ट बॉक्स घेतलेला आहे, हे टेक्स्ट बॉक्सला काय केलं मी फक्त एक आयडी दिला माय टेक्स्ट नावाचा. आता आपण बघूया फंक्शन, हे ऑन क्लिकवरती जे चेक नावाचं फंक्शन आहे, चेक फंक्शन बघू. फंक्शन घेतलं चेक नावाचं, त्यामध्ये बघा काय केलं, एक व्हेरिएबल घेतला आय नावाचा, त्याला काय केलं, त्याला व्हॅल्यू कसली असाइन केली बघा मी डॉक्युमेंट डॉट, त्या डॉक्युमेंटवरती डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. आता गेट एलिमेंट बाय आयडी माहिती आहे तुम्हाला, गेट एलिमेंट बाय आयडी तुम्ही जावामध्ये वगैरे किंवा बघितलं असेल. काय करतो आपण गेट एलिमेंट बाय आयडीचं काम काय आहे की जो आयडी आपण त्याला प्रोव्हाइड करू तो काय करतो त्याला सर्च करतो, बरोबर, आणि तो आपल्याला ॲक्सेस करून देतो त्या आयडीनुसार. मग इथं गेट डॉक्युमेंट डॉट, त्या डॉक्युमेंटमध्ये गेट एलिमेंट बाय आयडी आणि त्याला आयडी प्रोव्हाइड केला माय टेक्स्ट. जो माय टेक्स्ट आयडी मी कशाला दिला, या टेक्स्ट बॉक्सला दिलेला आहे किंवा इनपुट बॉक्सला दिलेला आहे. मग गेट एलिमेंट बाय आयडी माय टेक्स्ट घेतलं आणि त्याला काय केलं आयमध्ये स्टोअर केलं.
त्यानंतर काय केलं, इफ आय डॉट व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू एम्प्टी, बरोबर, नॉट इक्वल टू एम्प्टी, इथं काहीच नाही म्हणजे नॉट इक्वल टू. आता इफ जर या आता ही याची जी गेट एलिमेंट बाय आय डी माय टेक्स्ट आणि त्याची व्हॅल्यू तो काय आय मध्ये स्टोअर होणार आहे आणि मग आय डॉट व्हॅल्यू. मग आता हे आयचे आय डॉट व्हॅल्यू म्हणजे जसं आता माय टेक्स्ट याची आय डी आहे, ह्या आय डीची व्हॅल्यू, बरोबर, ह्या म्हणजे या टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू कशात येणार आहे, यामध्ये आय डॉट व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू एम्प्टी. जर ती एम्प्टी जर नसेल तर काय होईल, अलर्ट मध्ये जाईल आणि अलर्टमध्ये काय होईल, यू एंटर आणि आय डॉट व्हॅल्यू म्हणजे ती व्हॅल्यू काय होईल या ठिकाणी प्रिंट होईल, आय डॉट व्हॅल्यू. ठीक आहे, ती प्रिंट होईल. जर असं नसेल एल्स तर काय येईल, प्लीज एंटर सम टेक्स्ट. ठीक आहे. आता बघा आपल्याला महत्त्वाचं यामध्ये शिकायचं काय आहे, तर आपण कशाने व्हॅल्यू ॲक्सेस करतोय, गेट एलिमेंट बाय आय डीने. गेट एलिमेंट बाय आय डीने काय केलं, मी माय टेक्स्ट हा नावाचा ऑब्जेक्ट काय केला, सर्च केला, तो सापडला, कोणता टेक्स्ट बॉक्स आहे आणि या टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू मग तो आय मध्ये स्टोअर होईल. याची जी काय व्हॅल्यू आहे माय टेक्स्ट म्हणजेच हा टेक्स्ट बॉक्स हा आय मध्ये स्टोअर झाला आणि आय डॉट व्हॅल्यू. ठीक आहे, या पद्धतीने याला काय केलं मी ॲक्सेस केलेला आहे गेट एलिमेंट बाय आय डी वापरून. ठीक आहे, याला पण आपण रन करून बघू. बघा या ठिकाणी मी टाकलं वेलकम आणि चेक, मला यू एंटर वेलकम. ओके, बघा पण यू एंटर वेलकम. आणि जर मी या ठिकाणी काहीच नाही टाकलं, एम्प्टी टाकलं, चेक कर, प्लीज एंटर सम टेक्स्ट. ओके, या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, जे काय फॉर्म आहेत फॉर्मचे एलिमेंट्स आणि ऑब्जेक्ट काय करू शकता, ॲक्सेस करू शकता. ठीक आहे, याचे जे हे 3 प्रोग्राम आपण या ठिकाणी बघितलेले आहेत, हे 3 प्रोग्राम व्यवस्थित तुम्ही करून बघा. यामध्ये जर काय अडचण असेल तर मला नक्कीच मेसेज करा. याचे जे 3 प्रोग्राम्स आहेत तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मिळून जातील. ओके, थँक्यू.